अमरावती शहरातील हमालपुरा आरोग्य केंद्राच्या डॉक्टर मानसी मुरके व डॉक्टर वैशाली मोटघरे यांच्या वतीने महिला व बालरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। हे शिबिर अमरावती शहराचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रुपेश खडसे, शहर 7 रोग नियंत्रण अधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अतिश पवार, दंत शल्य चिकित्सक, डॉक्टर कौस्तुभ देशमुख, बाल रोगतज्ञ, डॉक्टर ओम पडगम, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर अनुराग खापरी, मनोविकार तज्ञ, डॉक्टर माधुरी भट्टड, स्त्री रोगतज्ञ, डॉक्टर नवरे मॅडम, डॉक्टर मनोज पाटील, चेंडके सर, कृष्णाभाऊ वाघमारे, औषध निर्माण अधिकारी, किनीकर सर, प्रफुल्ल गवई, श्रेयस नाडे उपस्थित होते। या रोगनिदान शिबिरात दंत तपासणी, महिलांच्या आरोग्य तपासणी, मनोविकार तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकल सेल तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, त्वचारोग तपासणी अशा विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करून औषधोपचार देण्यात आला व मोफत मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले। या शिबिरात गोपालनगर व सर्व सुतगिरणी परिसरातील शेकडो महिला व बालगोपाल यांनी लाभ घेतला। या शिबिरात डॉक्टर मानसी मुरके यांनी महिलांना व बालगोपालांना आजाराबाबत मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर रुपेश खडसे, 7 रोग नियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व स्वच्छता राखून प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत माहिती देऊन परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यास जनतेला विनंती केली आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन खंडारे, बहुउद्देशीय आरोग्य सेवक यांनी केले। हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आशा वर्कर, आरोग्य सेविका व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मदत करून जनतेला शिबिराचा लाभ मिळवून दिला। आरोग्य चांगलं होते यासाठी सर्व डॉक्टर लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी मदत करतात आणि आपण सुद्धा त्यांनी दिलेले जे निर्णय असतात त्या निर्णय पालन करून आपला एरिया, आपला शरीर, आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि रोग एकदा तुमचं आरोग्य चांगलं राहो, तुमचं सुख राहो, तुला तुमच्या चांगला वाढवा। असं तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। गाडी वाढवण्याला रक्त वाढते, रक्त वाढवण्याला दिशा होते आणि ताकद मिळते, ताकद मिळून आपलं आरोग्य चांगलं होते यासाठी सर्व डॉक्टर लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी मदत करतात आणि आपण सुद्धा त्यांनी दिलेले जे निर्णय असतात त्या निर्णय पालन करून आपला एरिया, आपला शरीर, आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि रोग मुक्त करूया। कारण आता पावसाळा सुरू आहे, पावसामध्ये अनेक आजार आलेले आहेत। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।